नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी आणि आज भाग 4. निकालाच्या आदल्या दिवशीच पालकमंत्री मानेंनी रेस्ट हाऊसवर मुक्काम ठोकला होता. ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची होती. जिल्ह्यात सर्व तालुक्यात त्यांचं मागच्या वेळी स्पष्ट बहुमत होतं. कागदावरची सत्ता केवळ इथे होती. प्रदेशाध्यक्षांचं नेहमी मागे टुमणं असे की जिल्हा राखा, मंत्रिपद सांभाळायचं असेल तर तालुक्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणून ते सगळ्या तयारीनिशी आलेले होते. पक्षाचा निधी आणला होता. गाठून माणसं भ्रष्ट करत होते. तरुण पोरांना हस्तकांकरवी मांस, मच्छी, कोंबड्या गावोगावी पोहोचवल्या होत्या. बॉक्सेस तर त्यापूर्वीच पोहोच झाले होते. मतदान झालं. बहुतेक गावात 80% वर मतदान झालं. तालुक्याची सरासरी 83% वर गेली. कधी नव्हे एवढ्या मतदारांनी मतदान केलेलं होतं. वसंतराव आणि देवजी खुशीत होते. देवजींनी स्पष्ट बजावून सांगितलं होतं, चंद्रा उलटी उलटी चंद्रा, 100 आणे उलटी, माणसं फुटली. वतं वारं पहिलं पण पालटलं ते. आता काय कौल आता आपल्याच बाजूनं. निकालाच्या दिवशी देवजीनं मुंबई गाठली. वसंतराव मतदान ऐकायला गेला खरा, पण दुसऱ्याच राऊंडला बारमध्ये शिरला. चंद्रकलानं विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलेलं होतं. भव्य मिरवणूक निघाली. तरुणांनी तर जणू पायात चाळ बांधले होते. म्हाताऱ्यांचे फेटे डोक्यावर राहिले नव्हते. बायकांनी पदर कमरेला बांधले होते. गुलालानी माणूस ओळखता येत नव्हतं. स्वतः नामदार माने विजयी उमेदवारांच्या स्वागताला हजर होते. भले मोठे गुलाबाचे हार त्यांनी विजयी उमेदवारांच्या गळ्यात घातले. त्यांच्या पक्षाला 9 सीट मिळालेल्या होत्या. विरोधकांना 6 संतुष्ट राहायला लागलं होतं. 9 सीट म्हणजे तालुक्याची सत्ता हातात राहणार होती. निकालाच्या रात्री जिल्हा परिषद अध्यक्षांना मानेंनी प्रीतिभोजन आयोजित करण्याचा आदेश दिला. नामदार मानेंची ही खासियत. जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली तर एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनला जेवणाचा बेत करायला लावत. निवडणुकीच्या संदर्भात ते कुठल्याही माणसाला बोलवत नसत. हेतू हा की चर्चा नको. दुसरं म्हणजे झाल्या निवडणुकीबाबत त्या माणसांच्या फुशारक्या ऐकायला नको. ठिकाण वेगळं, माणसं वेगळी, तीही मोजकी, अगदी 4-2. जिल्हा परिषद अध्यक्ष सोपानराव पाटलांना देव पावल्याचा आनंद झाला. नामदार माने जेवायला येणार म्हटल्यावर 4-2 कोटींची विकास कामं लाटता येणार होती. भागात भाव वधारणार होता, हा भाग वेगळा. त्यांनी 2 कोंबडे मारले, 3 किलो पॉपलेट आणलं, मेंढ्याचं 4 किलो मटण आणलं, सुक्का, पातळ, बिर्याणी, अगदी सगळ्या प्रकारचे पदार्थ केले. ब्लॅक लेबलची 1 बाटली, थम्सअप, सोडा, या सगळ्या वस्तू आणल्या. हे बघा अध्यक्ष, जेवायला आपण फक्त दोघंच असणार. माझ्या ड्रायव्हरला सोडून द्या. बाकी दोघं नको, ती भुतावळ नकोय. फुकटचं खातील आणि उद्या छाती काढून पालकमंत्र्याबरोबर जेवलो अशी जाहिरात करत सुटतील. अध्यक्षांनी पालकमंत्र्यांचा आदेश देवाज्ञा समजून आपल्या फार्म हाऊसवर निवांत जागी पार्टीचं आयोजन केलं होतं. 4 तांगड्या आचार्यानं भाजून ठेवल्या होत्या. पॉपलेट तळले होते. सुक्कं मटण झणझणीत केलेलं होतं. हीच कार्याची तयारी होती. बैठक बसली. ब्लॅक लेबल शेजारी ग्लास ठेवला. टेबलावर सोडा, थम्सअप होताच. हे काय अध्यक्ष? काय झालं साहेब? अध्यक्ष घाबरून पुढे आले. ग्लास एकच साहेब. मी म्हणजे मला पाजा, नागडा करा, उद्या बोंब मारायला मोकळे. घ्या, ग्लास घ्या. सोपानराव पट्टीचे पिणारे होते. पालकमंत्र्यांनी एकदा ग्लास तोंडाला लावला की हळूच उठून आतल्या रूममध्ये स्टीलच्या ग्लासातनं तहान भागवून घेणार होते. मोठ्या माणसासमोर कशाला म्हणून त्यांनी एकच ग्लास समोर ठेवला होता. पण आता आज्ञा झाल्यानं छुपे चोरून पिण्याचा प्रश्नच नव्हता. मंत्र्याबरोबर पिण्याचा आनंद त्यांना लुटता येणार होता. त्यांनी ग्लास आणला, पण मनाशी ठरवलं संयम राखायचा. घटाघटा पिऊन आबरूचा पंचनामा करून घ्यायचा नाही.
ते घेतील तशी घ्यायची. तोंडाला ग्लास लावले की आपण लावायचा. सिप सिप पिले तर सिप सिप प्यायची. त्यांच्या ग्लासाबरोबर ग्लास चालला पाहिजे. घटा पियाची नाही. चकना माटा खायचा नाही. चोरून बघत बघत त्यांच्याप्रमाणे सगळं काही करायचं. दोन्ही ग्लास भरले. नामदारांनी व्हिस्कीत सोडा ओतला. अध्यक्षांनी पाणी ओतलं. सगळं जसंच्या तसं. चिअर्स अध्यक्ष. सोपानरावांच्या तोंडनं शब्दच बाहेर नाही पडला, पण त्यांना ठसका लागला. अहो अध्यक्ष साहेब, असते काही करायची नाही. खायचं पियाचं ते असते. नाही तर काय होतं? बोंबा बोंब. जनतेने खुर्ची दिली आहे. त्यांच्यासमोर खाल्ल्या पिल्याला जाता कामा नये. खुर्चीवर बसल्यावर खावं लागतं, पण ओरबडायचं नाही. सोपानराव गोंधळून गेले. कोणत्या प्रकरणावर मंत्री बोलतायत ते कळेना. खरं तर विरोधक माजले होते. जरा कुठे हात घातला की बोंबा बोंब. पेपरवाल्यांना भन्नाट बातम्या हव्याच असतात, छापतात ते. तुमच्या कूपनलिका भलत्याच गाजल्या राव. खरं सांगू का साहेब? नाही, खरं आम्ही बघत नाही. खा ना खा, पण बाहेर वास येऊ देऊ नका. अहो काय हे गोंधळ? 1-2 कोटी खाल्ले असतील, पण जिल्हाभर. साहेब, आपल्या सभासदांच्या वाट्याला किती किती दिले मला माहिती आहे ना ते. याचा अर्थ आपल्यातलंच कोणीतरी. अध्यक्ष, आपल्या गटातल्या लोकांपासून सावध राहायचं असतं. सत्ताधारी गटातल्या सदस्याला खुर्चीचा मोह असतो. हो, पण मी तर समान वाटणी केलती. स्वतःचा वाटा बाजूला काढून राहिलेल्या रकमेचा. साहेब, मला तसा खर्च. ग्लास भरा. दारू पिताना लाजायचं नाही. अध्यक्षांनीच दोन्ही ग्लासं भरली. मंत्र्यांनी ग्लास तोंडाला लावला. अध्यक्षांनी अनुकरण केलं. जिल्ह्यातल्या शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव करायचा म्हणतोय. तुम्ही हिरवा कंदील दावला तर. अध्यक्षांनी आपलं काम दामटलं. किती कोटीपर्यंतचा प्रस्ताव होईल? 2000 पूर्वीच्या शाळेच्या इमारती विचारात घेतल्या तर 80-90 तरी. 100 कोटी म्हणा की. आता तुम्ही म्हणावं घेतलं तर. आमचं बोला. 10 कोटी. तुम्ही किती? अध्यक्ष बोलले नाहीत. 100 कोटीतले प्रत्यक्ष 50 तरी खर्ची पडतात का? आणि आमच्या वाट्याला केवळ 10. मग तुम्ही बोला ना. हा काय बाजार आहे का? 15 तुमचे. अहो मलाही खर्च आहे. शिपायापासून सगळी माणसं सांभाळायला लागतात मला 20 द्यायला लागतील बघा. अध्यक्ष गप्प. मनातल्या मनात आकडेमोड सुरू. ठीक आहे, 15. अध्यक्षांच्या मनात उकळी फुटली. उद्यापासून सगळी यंत्रणा सर्व्हेला. जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांच्या दुरुस्ती. 8 दिवसात प्रस्ताव. जवळच्या कॉन्ट्रॅक्टरना काम. टक्केवारी ठरवून द्यायची. बाकी बंदोबस्त काय केलाय? अध्यक्षांना समजलं नाही. अहो व्हिस्की होणार, जेवण होणार, पुढचं काय? विश्रांतीची इथंच सोय केली. चांगली आहे इथली बेडरूम. वा, बेडरूमची सोय झाली. आता कोणच्या कुशीवर झोपायचं ते सांगा. अध्यक्षांचं तोंड बंद. लेको, तुमचं चांगलंय हो, चांगलंय तुमचं. खाता पिता गुबगुबीत बायकोच्या कुशीत पडता. आमचं वाळवण. 3 आठवडे झाले घराचा दरवाजा पाहिला नाही. अध्यक्षांचं सर्वांग आकसलं. अशा छान वेळी कोणीतरी सोबतीला असावं असं वाटणं चूक आहे का अध्यक्ष? नाही, तशी कल्पना असती तर मग एखादी वेश्या आणून ठेवली असती. असंच ना? हो द्या आम्हाला एड्स. नाही, तसं नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातली एखादी नर्स. ती तुमची तुम्हाला लाख मोलाची. फोन केला की ती येते. वेश्या आणि ती काय फरक आहे? अध्यक्षांना काही सुचेना. तुमची काय व्यवस्था आहे? मी सोना घेऊन आलोय. पलीकडच्या बंगलीत मुक्कामाची सोय आहे. अरे वा रे अध्यक्ष वा.
म्हणजे तुम्ही विस्की पिणार, ताजे होऊन बायकोच्या संग मौज मारणार आणि आम्ही इथं कूच बदलणार का? साहेब चूकच झाली. म्हणजे तशी कल्पना असती तर कल्पना द्यावी लागत नाही. 100 कोटीची कामं मागताना उचित सन्मान करायलाच लागतो. तासाभराचा वेळ द्या ना, मग काय करू शकता? अर्थ विभागात एक बाई आहे, मोहिते बाई, गाडी पाठवायला लागेल. घ्या मागून. अध्यक्ष उठले, फोन केला, गाडी पाठवली. विस्की झाली, जेवणं झाली, तोपर्यंत गाडी आली. मोहितेबाई गाडीतनं उतरली, समोर उभी राहिली. वाईट नव्हती, पण भलतीच भडक होती. वागण्या बोलण्यात, कपड्या मेकअपमध्ये एकदम भडक, बहुतेक सराईत असावी. मंत्री पचकन थुंकले. अध्यक्षांना बाजूला घेऊन म्हणाले, या मोहितेबाईला घेऊन तुम्ही झोपा, आम्ही तुमच्या बंगलीवर जातो. अध्यक्ष अक्षरशः किंचाळले. साहेब. मंत्री पटकन मागे फिरले. अध्यक्षपदी राहायचंय ना? सभासदांना आदेश दिला तर अविश्वास ठराव येईल महिन्यात. अहो पण माझी बायको. एका रात्रीनं ती माझी नाही होणार, आणि मी काय तिला कायमची घेऊन बी जाणार नाही. या कानाचं त्या कानाला नाही. आणि 100च्या ऐवजी 120चा प्रस्ताव तयार करा अध्यक्ष. मंत्री बंगल्याच्या दिशेनं चालत राहिले. मोहितेबाई अध्यक्षांना केव्हाच बिलगली होती. देवजी पेपर नाचवत नाचवत वसंतरावाच्या समोर आला. बघितला का हार? बघितला लेका, तुझ्या बायकोला थेट मंत्र्यांनी हार घातलाय. वसंतरावांनी फोटोवर नजर टाकली. त्याच्या काळजाला चटकाच बसला. आता पेपरवाल्यांना तरी काय लाज लज्जा आहे का नाही? डायरेक्ट पेपरात हसती हसती बघ कशी हसती. लाज लज्जा काय आहे का? वसंतराव जाग्यावर थरथरत होता. तुझ्याशी लगीन देवळात आणि पुढाऱ्याचा हार 4 चौघात. नाटकी बाय. वसंतरावाला शब्द सुचत नव्हते. चंद्रकला पंचायत समितीच्या सभापती झाल्यापासून तो वेड्यासारखा झाला होता. नेमकं काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. बस बस गाडीत बस. देवजीनं मोटारीकडे हात केला. वसंतराव गाडीत बसला. देवजीनं चावी फिरवली. शेंट्रो आहे शेंट्रो. 5 लाख मोजले. म्हणलं दोस्ताला गाडीतनं फिरवावा. कसं वाटतंय? पाखरासारखं हवेतनं उठल्यासारखं वाटतंय का नाही? देवजीनं गाडी स्टार्ट केली. चालवत राहिला. वसंतराव काही बोलला नाही. अरे मित्रासाठी आपली जान हजर असती बघ. म्हणलं गाडी घेतली, पहिलं मित्राला फिरवावा गारा गारा गारा. वसंतराव बोलत नाही असं बघून देवजी म्हणाला, तब्येत खुश करणार आज आपण तुझी. तुला पिंजरा चढावतो. पिंजरा? पिंजरा. अरे बायका बघ कशा मोरावाने नाचतात ते. अरे पण पिंजऱ्याला जायचं म्हणजे पिंजऱ्यातल्या मास्तरवानी तमाशातच नाही शिरायचं, बघायचं आणि यायचं. अरे पण आबरूदारा. तिकडं मंत्री भर सभेत तुझ्या बायकोला हार घालतो, तुझी बायको खुदकन हसती, आणि तुला पिंजऱ्याला जायला कसली आबरू जाती तुझी? गडी आहेस गडी, बांगड्या नाही फुटणार तुझ्या. चल. वसंतराव काही बोलला नाही. गाडी एका बार समोर उभी राहिली. आता व्हिस्की. अरे लेका, बाटली मारले बेगर बाईची चव येणार आहे का? अरे फक्त 90 जरा तरंगायला लागले बेगर गंमतच नाही बघ. दोघं आत गेले. 90 मागवली. वसंतराव अजून मूडमध्ये नव्हता. पोरे अर्धी आण रे. अर्धीचं बुच खोललं. देवजीनं विषय चगळत ग्लास भरायला सुरुवात केली. आपण कोण? गडी माणूस. रंग केलं. बांगड्या फुटल्यात का आपल्या? अरे 4 बायका करायची पद्धत होती. भाव कदरतो ल्या. आता जमाना बदलला. बायका केल्या नाही तरी नाचवायला काय हरकत म्हणतो मी. वसंतराव काळजातली आग शांत करत होता. पीत बसलेला होता. कुजवायची बायकोला. ढुकून बी वागायचं नाही. कर म्हणाव राजकारण. हौस आहे ना, घे भागून घे. लेका तू एवढा गाड्या एवढा गडी, तूच बायको मेल्यासारखं सुतकत बसला वे. अरे हास मर्दा हास. गेली बायको उडत. हे बघ तू सलामत बायका पाची आहेस. कसं?
वसंतराव हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. देवजी फुलत होता. काय बोलू काय नको असं त्याला झालं होतं. बाईची जातच हरामखोर रे. कुठं शेण खातीन सांगता नाही येत. अर्धी संपली. देवजीनं कोंबडी सांगितली. वसंतरावानं भात चिवडला, पण देवजी मनसोक्त जेवला. ओऱ्या बिल घेऊन आला. देवजी हात पुसून बडीशोप चगळत गाडीत जाऊन बसला. झालेलं बिल वसंतरावाला द्यायला लागलं. दोघं पिंजऱ्याला गेले. आवडत्या बायका हेरून देवजीनं लावणी सुरू केली. नाचणाऱ्या पोरींवर दौलत उधळली. वसंतराव आता ताजा झाला. पिंजऱ्यात अडकला. हसत होता, नाचत होता, पैसे उधळत होता. दोघं निघाले. गाडीत वसंतरावांनी विचारलं, गाडी कधी घेतली? गाडीला पैसे कुठून आणले? त्यावर देवजी खदखदून हसला आणि वर म्हणाला, अरे लॉटरी लागली मला, लॉटरी. चंद्रकला सभापती झाली. तालुक्याची सत्ता भीमराव दादांकडे राहिली. भीमराव दादांना माहिती होतं, सून सभापती, सगळे निर्णय आपणच घेणार. सून केवळ रबर स्टॅम्प. सारं व्यवस्थित झालं होतं. 2.5 वर्ष तरी आता प्रश्न नव्हता. सुने आडून तालुक्यात सत्ता राखता येणार होती. सगळे निर्णय घरातच शिजणार होते. एकच गोष्ट त्यांना खटकत होती, ती म्हणजे वसंतरावाच्या वागण्यात पडलेला फरक. घरात आदळआपट नव्हती, भांडणतंटा नव्हता. चंद्रकला आणि वसंतरावाचा आवाज कधी वाढल्याचा कानावर पडत नव्हता. भीमराव दादा अनुभवी होते, धूर्त होते. घरात भांडण नव्हतं, पण घराला घरपण नाही हे त्यांच्या नजरेला आलं. वसंतरावांचं वागणं स्थिर नव्हतं. तो घरात फार कमी असला तरी स्वतःची खोली सोडत नसे. जेवणाला पंक्तीला नसे. रात्री उशिरा येई, कधी रात्री तर गायबच होत असे. त्यांनी ठरवलं वसंतरावाशी बोलायचं. पहाटेपर्यंत वाट पाहायची नाही. गरजेनुसार औषध पाणी करायचं. तेहून त्यांच्या खोलीत शिरले. आडवा वसंतराव पटकन उठून बसला, मुंडी खाली. काय अलीकडं काय होते? भीमराव दादांनी प्रश्न केला. कुठे काय? काय बरं नाहीये का? कोण म्हणालं? मग खोडकावन कोंबडीसारखं काय चाललंय? वसंतराव बोलला नाही. अरे चंद्राशी काय बिघडलंय का? वसंतरावाला वाटलं भडाभडा बोलावं, पण तो मनात लाजला. घरात पाय ठरा ना. तोंडाला लावलंय कुलूप. काय समजायचं काय आम्ही? वसंतरावांचं तोंड बंद. चंद्राबरोबर भांडला का? मी कशाला भांडायला पाहिजे? मग ती भांडली का? तिला तेवढा वेळच कुठे? अरे राजकारण म्हणलं का त्या राजकारणी तर घोळ केलाय. काय केलंय नेमकं? मला तिचं सभापती होणं आवडलेलं नाहीये. तू येडा आहे का? खोळा आहे रे पोरा. मी सभापती होतो 5 वर्ष. आता चंद्रा झाली. मला सांग, सत्ता कोणाकडे राहिली? अरे उद्या खुला गट राहिला तर तुला संधी मिळता राहती का? मला नकोय राजकारण. अरे पण का? लोक काहीही बोलतात. मी नव्हतो राजकारणात. मला बोलत नव्हती का लोक? काय मग भोकं पडली का मला? अरे प्रत्येकाचं तोंड म्हणजे चेनपाट असतं वाजणारं. आपण कशाला घाबरायचे? अहो पण बायका माणसाचं वेगळंच असतं ना. असतं ना, वेगळं असतं. त्यांना 4 पाय असतात, शिंगा असतात. गाढवा. बाई आणि पुरुष राहिलं का आता फरक? आपली चंद्र बघ. पुरुषाला लाजवल असा हानती का नाही भाषण? तोंडाला पट्ट्या बांधत बसली ना तर उंबऱ्या बाहेर पडू द्यायची नाहीत माणसं. अरे कुत्र्यांचं काम कुत्र्याने नाही करायचं तर कोणी करायचं? पण तरी सुद्धा चंद्रा स्त्री असल्यामुळे लोकांच्या नजरा डोळं काढेल मी एकेकाचं. भीमराव दादा म्हणतात मला. गांडोळ नाही मी. आणल्या का तुला कसलं हिव भरलंय? हा, माझं सर गतायस ना तू? बघतोय की मी. आईची पट करून घेतलंय थोबाडाचं. छाती काढ, काना मोडला नाही तुझा. उलट ताट झालाय. बायको सभापतीन झाली. मला जसं सांगताय तसं चंद्रालाही सांगा की. का 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 पदर ढाळलाय का कधी तिचा? दात काय काढते, फिदी फिदी हसते. जरा मान मर्यादा.
अरे लेका बापा भावासमोर त्याने हसायचं नाही तर कोणापुढं हसायचं? हा, हे बघ, जनतेची ती आता आई आहे, बहीण आहे. पोटात शनिवार आयतवार आणू नको बाबा. एवढं बोलून ते पुढे म्हणाले, हे बघ, आग लावायला समधी टापलेली असतात. डोळ्यांनी बघाव, कानाने ऐकाव. मैतर म्हणून सल्ला देतोय तुला, ध्यानात ठेव. संशयानं घर जाळू नको बाबा. भीमराव दादा बाहेर पडले. वसंतरावाला एवढं सांगूनही त्याच्या मनातला पीळ सुटत नव्हता. दारात पंचायत समितीची जीप उभी होती. नेहमीप्रमाणे चंद्रकला तयार होऊन आली. समोरच्या सीटवर वसंतराव बसला होता. काही बोलली नाही. मागच्या सीटवरती बसली. जीप सुरू झाली. वसंतराव गप्प, चंद्रकलाही गप्प. मी आलेलो आवडलं नाही का? ती काहीच बोलली नाही. तोंड शिवलंय का तुझं? तरीही ती बोलली नाही. ए ड्रायव्हर थांबव तुझी जीप. ड्रायव्हरनं गाडी थांबवली. बापाची आहे तिची, घेऊन जा तिला. वसंतराव खाली उतरला. आता चंद्रकलाला बोलणं भाग पडलं. काय आरंभलंय तुम्ही? काय चाललंय काय हे? मी का तू? मी काय केलं? कधी नवे जीपमध्ये बसलो तर तुला गुर्र आलं का? काय करायला हवं मी? गप्प का झाली तू? तुमच्या वागण्याचा कधी विचार केला? तू राजकारणात गेलीसच का? अहो, राजकारणात गेल्यानं मी पाप केलं नाही किंवा घरही सोडलेलं नाही. मग ते सुद्धा सोड, म्हणजे होशील सुखी. ती बोलली नाही. तो ठुसठुसत होता. तेवढंच राहिलं आता. जा, घर सोडून जा. ड्रायव्हर समोर तमाशा नको म्हणून चंद्रकलानं नमतं घेतलं. बसा. पाय मोडले नाहीत माझे. मग मी सुद्धा उतरू का गाडीतनं? तू कशाला उतरतीयस? सभापती ना तू. हे बघा, ही वाद घालायची वेळ नाहीये. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. बसा. तो कुरकुरत बसला. जीप पंचायत समिती समोर थांबली. वसंतराव उतरले. चंद्रकला उतरली. वसंतराव तरातरा थेट सभापतींच्या कॅबिनकडे गेले. शिपायाचा नमस्कार न स्वीकारता त्याच्यावर ओरडले, जा पाणी आण. तो बिचारा पाणी आणायला पळाला. वसंतराव थेट सभापतीच्या खुर्चीत जाऊन बसला. चांगला रेलून बसला. चंद्रकला आत आली. तिने ते पाहिलं. त्या खुर्चीवर तुम्हाला नाही बसता येणार असं सांगायचं मनात आलं, पण ती बोलली नाही. ती शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसली. देशमुख म्हणून सदस्य होते. ते आत येताच बोलतच आले, मॅडम, तेवढं काशेगावच्या पाण्याचं. खुर्चीवर वसंतराव बसलेला बघून त्यांचं अर्धवाक्य तोंडातच राहिलं. ते शांतपणे एका खुर्चीत बसले. काय देशमुख, अर्धवाक्य का खाल्लं? माझ्यासमोर बोलण्यासारखा विषय नाही का? अहो वसंतराव, पाण्याचा प्रश्न आहे, तो प्रायव्हेट असतो का? मग वाक्य का खाल्लं? आम्ही परके होत का? शेवटी सभापतीचा नवरा आहे मी. देशमुखांनी शांत राहणं पसंत केलं. थोड्या वेळात उपसभापती मानकुमरे आले. या मानकुमरे, या. वसंतरावांनीच त्यांचं स्वागत केलं. मानकुमरे त्यांच्याकडे बघत राहिले. काय झालं काय मानकुमरे? डोळे पांढरे का झाले तुमचे? मानकुमरे बोलले नाहीत. त्यांनी देशमुखांकडे बघितलं, चंद्रकलाकडे बघितलं. दोघांच्याही नजरा खाली गेल्या. तेही मुक्यानं बसून राहिले, काही बोलले नाहीत. थोड्या वेळानं फाईल घेऊन गटविकास अधिकारी गलगले आले. ते काही क्षण बघत राहिले. गलगले स्पष्ट वक्ते होते. त्यांनी संयम राखण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आणि शेवटी ते बोलले, वसंतराव, खुर्चीचा अपमान करू नका. ती खुर्ची सभापतींची आहे. मी कोण आहे माहिती आहे का? आहे की. तुम्ही मॅडमचे मिस्टर आहात. पण खुर्ची ही पदाची आहे, तिचा सन्मान ठेवा. सभापतीचा मी नवरा आहे, नवरा. तुम्ही चंद्रकला मॅडमचे मिस्टर आहात, पण खुर्ची सभापतीची आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर बसायचा अधिकार फक्त त्यांचा आहे. चंद्रकला, मानकुमरे, देशमुख निमूटपणे ऐकत होते. त्या तिघांना हेच सांगणं अवघड झालं असतं आणि गलगले उचित बोलत होते. साहेब, तुम्ही अभिमानानं त्या खुर्चीचा सन्मान करायला हवा.
अहो, आमच्याहून तुम्हाला जास्त अभिमान वाटायला पाहिजे. तुम्ही माझा अपमान करताय. नाही नाही, मी तुमचा सन्मान करतोय. पगार किती रे तुला? वसंतराव एकेरीवरच आले. माझा पगार शासन देतं आणि शासनाच्या नियमांचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. आपल्याला पगार सांगण्याची मला गरज वाटत नाही. गलगले शांतपणे संयम राखून बोलले, पण वसंतराव आडवेत शिरले. ते कसे सरळ बोलणार? अरे, तुझ्यासारखी 10 माणसं पोशीन मी, समजतो काय मला? सेवानिवृत्तीनंतर गरज पडली तर मी तुमच्याकडे कामाला राहीन. आत्ता मात्र मी शासनाचं मीठ खातोय. आपल्याला त्या खुर्चीत बसता येणार नाही. मानकुमऱ्यांनाही आता राहावलं नाही. ते म्हणाले, वसंत, घरी वेगळं असतं, हे कार्यालय. कार्यालय म्हणजे काय? माझ्या नावाचं कुंकू पुसून ती इथे येते का? अरे तसं नाही बाबा, पण इथं मॅडम येतात त्या सभापती म्हणून. आणि वसंता, खरं तर तू त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, तुला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. वा वा मानकुमरे वा, मला अरे तू रे आणि मॅडम ना हो जाओ. तुम्हीही माझा सन्मान वाढवताय की. आहो जाऊ त्या खुर्चीला आहे. वयानं लहान व्यक्ती जरी सन्मानाच्या खुर्चीवर असेल, अगदी माझा मुलगा असेल, तरी मी त्याला आहो जावंच मानणार. याचा अर्थ माझा अपमान करणार. पुन्हा तू समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही वसंता. या खुर्चीवर बसायला लायक नाही असं म्हणा की. आता तुला कसं समजून सांगावं हाच प्रश्न आहे बाबा. काही समजून सांगायची गरज नाही. तो उठला. थांबतो कोण इथे? आणि ताड ताड पावलं टाकत तिथनं बाहेर पडला. ऑफिस सुटायची वेळ झाली. सदस्य बाहेर पडले. एक एक कर्मचारी सटकायला लागला. चंद्रकला तशीच बसून होती. समोर काहीही काम नव्हतं तरीही ती बसून होती. बरेचसे कर्मचारी बाहेर पडले. घराची ओढ होती, गाड्या पकडायची घाई होती. चंद्रकला मात्र तशीच बसून. गलगले सभापतींच्या कार्यालयात आले. चंद्रकला विचारातच. त्यांना दखलच नाही. मॅडम निघताय ना? त्या केवढ्यानं तरी दचकल्या. 6 वाजून गेलेत मॅडम, सगळे लोक निघून गेले. हो, मलाही निघालं पाहिजे. श्वास सोडून चंद्रकला म्हणाली, पण उठली नाही. खुर्चीवर तशीच बसून राहिली. मॅडम, सिरियसली घेऊ नका. जिथे जिथे सत्तेवर महिला आहे तिथे तिथे थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असते. दोष त्यांचा नाही, संस्कृतीचा दोष आहे. गलगले त्यांच्या सांत्वनासाठी बोलले. चंद्रकला काही बोलली नाही. गलगले पुढे बोलत राहिले. पाटण लावतो मॅडम. मासेमाराचा धंदा. कोयना नदीत मासे मारायचे, पाटण उमरस कराडला मासे विकायचे, हा त्यांचा धंदा. आरक्षणामुळे पंचायत समितीचा सदस्य व्हायची संधी मिळाली. लीलाबाई सपकाळ त्यांचं नाव. पुढे आरक्षणामुळे त्या सभापती झाल्या. अहो, काय बाई होती म्हणून सांगू. अर्ध्या वस्त्रात सतत वावरत होती. गावोगावी फिरून अर्ध्या वस्त्रानं मासे विकायची. नवरा शहरात, बायको एकटी गावोगावी फिरायची. तेव्हा विश्वास होता, पण बायको सभापती झाली आणि नवऱ्याच्या डोक्यात भूत शिरलं. का बोललीस त्याच्याशी? का भासलीस त्याच्याकडे? एवढ्या उशिरा घरी का आली? संशय. पुढे पुढे तर पिऊन यायचा. पंचायत समितीत धिंगाणा घालायचा. अहो, तो अशिक्षित होता, पण आमचे हे. तिने दीर्घ श्वास सोडून दिला. अहो, शिक्षित अशिक्षित सगळे सारखे. बायको मोठी झाली, तिला मानसन्मान मिळाला, हे नको असतं त्यांना. पण हे असं का? स्त्रियांच्याच नशिबी का आहे? पुरुषप्रधान संस्कृती, दुसरं काय? नाही, या कारणाशिवाय दुसरं कारण म्हणजे अविश्वास. तो तर असतोच. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक महिलेबाबत असा अविश्वास असतोच. पण तरीही हजारो महिला घर सोडून नोकरी करतात ना. त्यांच्याविषयी त्यांच्या नवरोबांची मनं साफ असतात असं नाही. ते पगारावर लक्ष ठेवतात आणि तडजोड करतात. आपली बायको याच्याबरोबर फिरत असेल, त्याच्याबरोबर गुलूगुलू बोलत असेल, असं मनात चित्र रंगवत तो तडजोड करत असतो. जाऊ द्या मॅडम, वेळ बराच झालाय, शिपाई ताट कळलेत. खरं सांगू का गलगले साहेब, घरी जावं असं वाटतच नाही हो. नाही, असं करून नाही चालणार मॅडम. गलगले साहेब, संशय घेण्यासारखं माझं वर्तन तरी सांगा.
का मला ही शिक्षा? शिक्षा तुम्हाला नाही आहे, खऱ्या अर्थानं वसंतराव स्वतःला शिक्षा करून घेत आहेत. मग यावर पर्याय? गलगले त्यांच्याकडे बघत राहिले. यातून सुटली पाहिजे हो, खूप मानसिक त्रास होतोय. गलगले बोलले नाहीत. त्यांच्याकडे समर्पक सल्लाच नव्हता. चला मॅडम, नका खूप विचार करू. ते बाहेर पडले. घरी जाण्याच्या घाईत असलेला शिपाई दारात चावी घेऊन उभा राहिला. चावी दिलेल्या बाहुलीसारखी चंद्रकला चालत राहिली. चंद्रकला घरी आली. समोर जा नाही. गळ्यात पडली. सगळं विसरून गेली. किती बोलू किती नको असं झालं तिला. आईवडिलांची चौकशी झाली, गोठ्यातल्या वासराची चौकशी झाली, मैत्रिणी शेजारी पाजारी सगळ्यांची विचारपूस झाली. लग्नानंतर चंद्रकला पहिल्यांदा नवी नवरी म्हणून आली होती. गावाला बुत्ती वाटली होती. घराघरा घरोघर फिरली होती. कुणी म्हातारीनं कानावर बोटं मोडली होती, कुणी दृष्ट काढली होती. नव्या साडीत आणि मडत्या दागिन्यानं मूळचीच उजवी असलेली चंद्रकला बघून अनेकांनी डोळे मोडले होते, कुणी डोळे मोठे केले होते. दुसऱ्या वेळी फारसं कौतुक झालं नाही. तिसऱ्यांदा आजूबाजूच्या आणि माहेरच्या माणसांनीच दखल घेतली. काळाबरोबर कौतुक ओसरत गेलं. आता जाण्याला विशेष महत्त्व होतं. कुडाळगावची लेक सभापतीण झालेली होती, तालुक्याची नेता झाली होती. पण मनात असून जायला मिळत नव्हतं. निवडणूक, त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक आणि त्यानंतर कामाचा रागाडा आणि त्यात वसंतरावाचं आडमुठं वागणं. जायचं मनात होतं, पण जमलं नाही. जनाई आली. जनाईकडून घर, गाव, माणसं यांची खुशाली घेण्यातच आनंद. बरं का चंद्रा, अगं तू सभापती झाली आणि गावातल्या पोराने काय केलं माहिती का? काय केलं ग? अगं फटाकडे उडवले. खरं तर तू एकदा जाऊन यायला हा पाहिजे. हो येईन की मी, चंद्रकला मोघम म्हणाली. कधी? अगोदर सांग, गाव सत्कार करणार आहे तुझा. जायक का आल्यानं दोघींचा विषय थांबला. काय चाललंय बहिणी बहिणीचं एवढं? माहेरची विचारपूस असेल. बरं झालं बाई तू आली ते. मला वाटायचं हिने कुडाळला जाऊन यावं, पण ती आमच्याच वाट्याला येईना. कौतुकानं जनाई हसली. डाळच टाकली मी, वाटून घेते. बसा बोल दोघी. आई मी येते ना, पोळ्या लाटून देते. अगं पोळ्या लाटायला अजून लय वेळ आहे. तू बस 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 बोलत बसा, मी देते तुम्हाला आवाज. जायक्का आत गेली तशी जनाई म्हणाली, काय ग, दाजींच्या वाट्याला येतेस का? का तुझा वाटा राजकारणातच? चंद्रकला बोलली नाही, खुदकन हसलीही नाही, चावट कुठली असं सुद्धा म्हणाली नाही. दाजी अजून आले नाहीत का? जनाबाईंनी प्रश्न केला. नाही आले, कोरडं उत्तर. काय करतात ग ते आता? जातात इकडे तिकडे. मोघम बोलणं. तू पंचायत समितीत गेल्यावर एकटे पडत असतील नाही का ग? चंद्रकला गप्प. का येतात तुझ्या मागे मागे? चंद्रकलेच्या डोळ्यापुढे आज दिवसभर घडलेले प्रसंग आले. येणारच की, घरात त्यांना थोडंच करमतंय. काय करतात का आल्यावर ऑफिसमध्ये? म्हणजे ऑफिसमध्ये तरी त्यांना काय काम असणार ना? जनाई तू नदीवर जातेस का ग पूर्वीसारखी? चंद्रकलानं विषय बदलण्यासाठी हा विषय काढला. हे जनाईनं ताडलं. ती म्हणाली, हो जाते की. एकटीच? मग काय करणार? तू लग्न करून मोकळी झालीस? हो मोकळी झाले. मोकळी शब्दावर तिने जोर दिला. खरं सांगू का जनाई, मी लग्न नको होतं करायला. का? नाही ग, मनात सारखं येतं लग्न करून खूप मोठी चूक केली मी. अगं बेडाबाई, लग्न केलं नसतंस तर एवढं मोठं पद मिळालं असतं का? सासरेची पुण्याई म्हणून सभापती झालीस. हो, पुण्याईच कामाला आली आहे. या वाक्यानं जनाईच्या काळजाला चटका बसला. आत फोडणीचा वास आला. आमटीला फोडणी दिली वाटतं. मी जाऊ का? तू बसा वाचत. चंद्रकला आत गेली. जनाईनं पेपर तोंडासमोर धरला, पण तिला अक्षरं दिसत नव्हती. डोळ्यात केव्हा पाणी आलं ते कळलंच नाही. भीमराव दादा, जायक्का, चंद्रकला आणि जनाई जेवायला बसले. वसंतराव घरी आलाच नाही. त्याचा विषयच कोणी काढला नाही. निघाला होता, पण तो टाळला गेला. जनाई खोलात शिरली नाही. जनाई बारकाईनं चंद्रकलाच्या हालचाली टिपत होती.
चंद्रकलाला पोळी खूप आवडते, पण तिने अर्धीच पोळी खाल्ली होती. एवढी बोलघेवडी पण मोजून मापून शब्द वापरत होती. शेजारी चंद्रकला आडवी झाली. दोघी तशाच पडून राहिल्या. जनाई छताकडे एकटक बघत होती. तशीच नजर ठेवून तिने विचारलं, चंद्रा, चंद्रा, फार लवकर पोक्त झालीस ग? चंद्रकला केवळ हुंकारली, बोलली नाही. खरं सांग चंद्रा. ती गरकन फिरली. तिला कुशीत घेऊन म्हणाली, सुखी नाहीयेस ना तू? अगं वेडी कुठली. चंद्रकला मोठ्या कष्टानं बोलली. तिचे शब्द घसा खरवडत बाहेर आलेले होते. जनाई काही बोलली नाही. उशिरापर्यंत तिला छातीशी धरून पडून राहिली. वसंतराव राग करतात का ग तुझा? जनाई तिच्या लांब केसात बोटं फिरवत होती. नाही ग, माझा नाही. माझ्या राजकारणावर राग आहे त्यांचा. मग दे सोडून राजकारण. एवढं सोपं असतं का ते? 5 वर्ष त्यातून बाहेर पडता येणार नाही आता. अगं 5 वर्ष म्हणजे तुमच्या उमेदीचा काळ. काय करणार? नियतीने जे वाढून ठेवलं असेल ते तर होणारच ना. झोप आता. चंद्रकलानं तिला घट्ट मिठी मारली. जनाई पुऱ्या रात्रीत झोपलीच नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.